Good morning. We were discussing, or we have started a new chapter which is called as a friction. So basically, friction हा एक फोर्स आहे. हा जो फ्रिक्शन फोर्स आहे तो दोन सरफेसेस मधला फोर्स असेल. हा जो फोर्स आहे तो दोन सरफेसेस मधला फोर्स असणार आहे. जे दोन सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील त्यांच्यामध्ये ऍक्ट होतो. आणि हा जो फोर्स आहे तो कन्झर्वेटिव्ह फोर्स नाही. हे पॉइंट्स आपण डिस्कस केले. मी आता फक्त सध्या ओव्हरव्ह्यू घेत आहे. कन्झर्वेटिव्ह फोर्स नाही. हे जे फोर्सेस आहेत ह्या फोर्सेसला आता फॉर एक्झाम्पल हाऊ वी कॅन डिफाईन इफ अ बॉडी इज स्लाइडिंग ऑन ओव्हर अनदर बॉडी. जर एखादी बॉडी दुसऱ्या बॉडीवरती स्लाइड होत असेल त्यावेळेस त्याची जी मोशन आहे ती मोशन काय केली जाते, रेजिस्ट केली जाते. ती मोशन जी आहे ती काय केली जाते, रेजिस्ट केली जाते. आणि ही जी रेजिस्टिंग मोशन आहे किंवा रेजिस्टिव्ह फोर्स आहे, दिस फोर्स इज कॉल्ड एज अ फ्रिक्शनल फोर्स. अँड दिस फोर्स विल बी पॅरलल अँड अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल आणि ज्या सरफेस वरती किंवा ज्या दोन सरफेस मध्ये हा फोर्स ऍक्ट होतोय त्या दोन्ही सरफेसला हा काय असणार आहे, पॅरलल फोर्स असणार आहे. देअर त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ फ्रिक्शनल फोर्सेस आहेत. ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स आहेत. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट टाइप इज अ स्टॅटिक फ्रिक्शन. हा जो आहे आपण डिस्कस केलेला तो कुठला फोर्स होता, स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स होता. हा फोर्स कधी ऍक्ट होत असेल, स्टॅटिक फ्रिक्शनचा जो फोर्स आहे हा ज्या वेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि दोन्ही ऑब्जेक्ट कसे आहेत, दोन्ही ऑब्जेक्ट हे स्टेशनरी आहेत, त्यावेळेसचा जो फोर्स आहे तो फोर्स काय आहे, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. दॅट फोर्स वॉज अ स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. अँड दिस अप्लाइड, आता इथे जी फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू असेल ती त्या अप्लाइड फोर्स एवढी आहे. लेट अस कन्सिडर दिस इज अ पुलिंग फोर्स विच इज पुल. हा जो आहे तो एक पुलिंग फोर्स आहे आणि हा काय करतोय, ह्या ब्लॉकला पुल करत आहे. देन द एफ इज अ फ्रिक्शनल फोर्स. हा एफ कसला फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे. तो फ्रिक्शनल फोर्स काय करतो, त्याला अपोज करत आहे. ओके, दिस इज स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये जो फोर्स आहे किंवा हा स्टॅटिक फ्रिक्शनचा जो फोर्स आहे हा सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स आहे. सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स म्हणजेच काय, जर सपोज पुलिंग फोर्स इन्क्रीज झाला तर फ्रिक्शनल फोर्स सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. पुलिंग फोर्स जर डिक्रीज झाला तर फ्रिक्शनल फोर्स सुद्धा काय होतो, डिक्रीज होतो. जर पुलिंग फोर्सची डायरेक्शन चेंज झाली, ठीक आहे, चेंज इन डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स पी, पी फोर्सची जर डायरेक्शन चेंज झाली तर त्या ठिकाणी ह्या एफ ची डायरेक्शन सुद्धा काय होते, चेंज होते. डायरेक्शन ऑफ दिस फोर्स ऑल्सो गेट्स चेंज. हेन्स इट इज कॉल्ड एज अ सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. आपण त्याला सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. स्टॅटिक फ्रिक्शन नंतर आपण जो दुसरा पॉइंट डिस्कस केला तो होता लिमिटिंग फ्रिक्शनचा. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे काय, द मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन. ह्याला आपण काय म्हणतो, मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शनची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू म्हणजेच कुठला फोर्स असेल, हा लिमिटिंग फ्रिक्शनचा फोर्स असेल. मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजेच काय, लिमिटिंग फ्रिक्शन फ्रिक्शन असणार. हा एक असा फोर्स आहे त्याच्यापेक्षा थोडा इन्फानाइटेसिमल मोर फोर्स आपण जर अप्लाय केला देन देन वी विल फाइंड दॅट की आपल्याला त्या ठिकाणी असं दिसून येईल की जो बॉडी आहे जी इतके वेळ स्टेशनरी होती ती आता मूव्ह होत आहे. दॅट इज कॉल्ड एज अ लिमिटिंग फोर्स. सो दिस इज अ मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स which will be applied between the two surfaces. If द आता सपोज ब्लॉक असेल तर ब्लॉक वरचा जर फोर्स असेल तर त्या ब्लॉक आणि त्या सरफेस मधला अपोजिट डायरेक्शन मधला मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शनचा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण लिमिटिंग फ्रिक्शन असं म्हणतो. आफ्टर दॅट वी डिस्कस व्हॉट इज मीन बाय फ्रिक्शन. जर फ्रिक्शनचा आपण फॉर्म्युला डिस्कस केला, एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर आहे. स्टॅटिक असेल तर आपण त्याला म्यू एस असं लिहितो कारण तो कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हटलं जातं. दिस इज अ डायमेन्शनलेस युनिटलेस क्वांटिटी अँड इट लाईज बिटवीन 0 अँड 1. ही 0 आणि 1 च्या मध्ये असेल. 0 म्हणजे
मिनिमम स्टॅटिक फ्रिक्शन असेल म्हणजे जवळपास निग्लिजिबल किंवा त्याला आपण डायरेक्ट निग्लेक्ट करून ते जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन किती सांगू शकतो 0 एवढं सांगू शकतो. 1 म्हणजे काय आहे हे मॅक्झिमम फ्रिक्शन असणार आहे. मॅक्झिमम फ्रिक्शन आणि इट विल बी इक्वल टू द अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्सच्या एवढं ते फ्रिक्शनल फोर्स होऊ शकतो. ह्या इथं नॉर्मल रिएक्शन नुसार तो येईल आपल्या लक्षात. ओके. हे झाले आपले स्टॅटिक फ्रिक्शन जे आहेत ह्या स्टॅटिक फ्रिक्शनच्या चे पॉइंट्स आपण डिस्कस केले. त्याचे युनिट्स डायमेन्शनलेस आहेत हे आपण पॉइंट आत्ताही सांगितले. इथेही आहे त्याच्यामध्ये. आता जो पुढचा पॉइंट डिस्कस केला गेला होता तो पॉइंट होता कायनेटिक फ्रिक्शन और डायनामिक फ्रिक्शन. सो व्हेन ऑब्जेक्ट इज अप्लाइड बाय अ फोर्स अँड इट स्टार्ट्स टू मूव्ह. ऑब्जेक्ट वरती एखादा फोर्स अप्लाय केला आणि तो ऑब्जेक्ट मूव्ह होतोय दुसऱ्या सरफेसवर. एक सरफेस आहे त्या सरफेस वरती दुसरा जो काही ऑब्जेक्ट असणार आहे हा ऑब्जेक्ट काय होतोय मूव्ह होतोय. त्यावेळेस जो फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतो कारण आपण बघितलं की आपण ह्याच्यावरती फोर्स अप्लाय केला ब्लॉक मूव्ह नाही झाला तर त्याच्यामध्ये स्टॅटिक फ्रिक्शन आहे. जर आपण अप्लाय केलेल्या फोर्स मध्ये किंचित सुद्धा वाढ केली तर ते मोशन मध्ये येत असेल तर त्या फोर्सला आपण लिमिटिंग फोर्स म्हणतो. पण त्याच्यापेक्षाही आता जर जास्तचा फोर्स अप्लाय केला गेला तर पहिल्यांदा तो मूव्ह होतो आणि जे काही लिमिटिंग फ्रिक्शन आहे किंवा स्टॅटिक फ्रिक्शन आहे त्याची व्हॅल्यू थोडी कमी होते आणि एक कॉन्स्टंट फ्रिक्शनल फोर्सनं तो ऑब्जेक्ट काय होतो मूव्ह होतो. ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला सुरुवात झाली आहे ह्याचा अर्थ त्या ऑब्जेक्टचा आणि सरफेस मधला फ्रिक्शनल फोर्स 0 झालाय असं नाही. तर त्या दोघांमध्ये एक कॉन्स्टंट फ्रिक्शन राहतो. त्या फ्रिक्शनला आपण काय म्हणतो दॅट फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज अ डायनॅमिक फ्रिक्शन and here it is mu is equal to F divided by R. तेच फॉर्म्युला आहे. फक्त स्टॅटिक फ्रिक्शनचा जो आहे कायनेटिक फ्रिक्शन जो आहे ते लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा कमी असेल म्हणजेच कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा डायनॅमिक म्हणजेच के म्यू के पेक्षा हे जास्त असेल. ओके. दीज पॉइंट्स वी डिस्कस्ड. आफ्टर दॅट वी हॅव डिस्कस्ड अबाउट द स्लाइडिंग फ्रिक्शन. स्लाइड होत असताना जे फ्रिक्शन आहे ते हे सगळे आता कायनेटिक फ्रिक्शनचे टाइप्स आहेत. फर्स्ट वॉज अ स्लाइडिंग फ्रिक्शन वेन ब्लॉक इज मूव्हिंग और स्लाइडिंग ऑन अ सरफेस. त्यावेळेस आपण जे फ्रिक्शन आहे त्याला आपण स्लाइडिंग फ्रिक्शन म्हटलं. रोलिंग फ्रिक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो. आपण जेवढ्या काही व्हेकल्स यूज करतो किंवा ट्रान्सपोर्टेशन साठीच्या व्हेकल्स यूज करतो त्यांना व्हील्स असतात आणि हे जे व्हील्स आहेत एक मिनिट. तर कायनेटिक फ्रिक्शन मध्ये आपण दोन पॉइंट्स डिस्कस केले. एक जो स्लाइडिंग फ्रिक्शनचा होता म्हणजे एक सरफेस जो आहे तो दुसऱ्या सरफेस वरती स्लाइड होत चालला आणि जो दुसरा पार्ट होता कायनेटिक फ्रिक्शनचा तो होता रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन म्हणजे आपण जे व्हील्स यूज करतो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये. हे सपोज व्हील आहे हे जे व्हील मूव्ह होत आहे ठीक आहे. हे जे व्हील आहे जे मूव्ह होईल त्या व्हील्स मध्ये तुम्ही जर बघितलं तर हे जे फ्रिक्शन आहे हे खूपच कमी जागेमध्ये फ्रिक्शन तुम्हाला दिसेल. यू विल फाइंड अ फ्रिक्शनल फोर्स देअर. जर सपोज ही ह्या डायरेक्शन मध्ये हा फ्रिक्शनल फोर्स आहे म्हणजे थोडक्यात ती जी व्हील आहे ती व्हील समजा ह्या व्हील वरती मी असं सांगतो की व्हील वरती ह्या डायरेक्शन मध्ये फोर्स आहे अप्लाइड फोर्स आहे. तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो फ्रिक्शनल फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल ह्या डायरेक्शन मध्ये असेल. दिस इज अ फ्रिक्शनल फोर्स. ह्या फोर्सला आपण कुठला फोर्स म्हणतो फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. हा रोलिंग फ्रिक्शनल फोर्स आहे. हा रोलिंग फ्रिक्शनल फोर्स हा डे टू डे लाईफ मध्ये खूप जास्त प्रमाणात यूज केला जातो कारण व्हील्सची जी मोशन आहे ते ह्या फ्रिक्शनल फोर्स मुळेच होते. आणि आपण बघतो की खूप मोठे लोडेड ट्रक्स असतात. ट्रक म्हणजे 20 टन 10 टन 1 टन म्हणजे 1000 क्विंटल सॉरी 1000 किलोचे असतात ते. तर असे खूप सारे वजनाचे व्हेइकल्स जे ट्रॅव्हल करू शकतात का कारण त्यांच्यामधला हा फ्रिक्शन किंवा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो खूप कमी असतो. त्यामुळं त्यांच्यामध्ये जे डायनॅमिक किंवा कायनेटिक फ्रिक्शनचा पार्ट आहे तो खूप कमी असतो. तो कसा असतो खूप कमी आहे. ठीक आहे. सो वी डिस्कस दिस रोलिंग फ्रिक्शन. सो बेसिकली वी हॅव डिस्कस्ड फ्रिक्शन. व्हॉट इज मीन बाय फ्रिक्शन आपण बघितलं.
in that we have discussed two types. One is a static friction, another one is a dynamic friction. स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये जो फोर्स होता तो म्यू इंटू आर ह्या टर्म्स मध्ये लिहिला, त्यालाच आपण लिमिटिंग फ्रिक्शन म्हणू शकतो इट इज हॅव्हिंग अ मॅक्झिमम व्हॅल्यू. नाउ फॉर रोलिंग फ्रिक्शन, दिस रोलिंग फ्रिक्शन व्हॅल्यू इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्यामधून हे दिले जाते. आता ह्या ठिकाणी एफ जो आहे तो फ्रिक्शनल फोर्स आहे. एफ जो आहे तो कोणता फोर्स आहे? फ्रिक्शनल फोर्स आहे. आर जो आहे कॅपिटल आर ती रिएक्शन आहे आणि स्मॉल आर जी आहे ती त्या व्हीलची किंवा जो सरफेस आहे, आता तो व्हीलच असेल असं नाही, तो काय असू शकतो, त्या ठिकाणचा सिलेंडर पण असू शकेल. इट मे बी अ सिलेंडर लाईक दिस. ह्या अशा पद्धतीचा एक सिलेंडर असेल. त्या सिलेंडरची जी काही रेडियस आहे ती रेडियस सुद्धा काय असेल, ही त्याला सुद्धा आपण स्मॉल आर असं म्हणू शकतो. व्हीलची रेडियस आहे थोडक्यात आपल्याला. त्याच्यामुळं हा जो म्यू आहे हा आता नॉन डायमेन्शन ज्याला काही ना काही डायमेन्शन नॉन डायमेन्शनल असणार नाहीये. इट विल हॅव अ डायमेन्शन दॅट इज ऑफ लेंथ विच इज मीटर. हे त्याचं युनिट आहे. ओके. सो रोलिंग फ्रिक्शन मध्ये जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तेवढाच फक्त काय असेल त्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल, ज्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स हा कंपॅरेटिव्हली कमी असेल. Later that point we have discussed about graph between the applied force and frictional force. अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स ह्या दोघांमधला ग्राफ आपण डिस्कस केला होता. ह्या ग्राफ मध्ये हे सांगितलं होतं की एक्स ऍक्सिस रिप्रेझेंट करत आहे अप्लाइड फोर्स, तर वाय ऍक्सिस फोर्स ऑफ फ्रिक्शन रिप्रेझेंट करतात. अप्लाइड फोर्स राईट साइडला वाढत चाललेला आहे, त्याचबरोबर फोर्स ऑफ फ्रिक्शन हा वाय डायरेक्शनला किंवा व्हर्टिकली इन्क्रीज होतो. तर तुम्हाला इथं सर्टन झिरो पासून एका काही लिमिट पर्यंत जर फोर्स आपण अप्लाइड फोर्स वाढवत गेलो, तर त्याच वेळेस हा जो फोर्स आहे तो फोर्स वाढत चाललेला दिसतो इथे. ठीक आहे. ह्याची व्हॅल्यू जर व्हर्टिकली आपण बघितली तर सर्टन ही व्हॅल्यू असेल. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू. त्याला आपण थोडंसं इन्क्रीज केलं, ज्याला आपण लिमिटिंग फोर्स म्हणतो, लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतो, त्याची व्हॅल्यू ह्या स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा थोडी जास्त असते. आफ्टर दॅट लिमिटिंग फ्रिक्शन ऑब्जेक्ट मूव्ह होत असताना त्या ठिकाणचा जो फोर्स आहे कायनेटिक फ्रिक्शनचा, तो फोर्स आता आपल्याला लक्षात येतो त्याची व्हॅल्यू काहीतरी कमी आहे. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू जी आहे ती लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स पेक्षा कशी असेल, थोडीशी कमी असणार आहे. अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज इथं मेन्शन केलं. ग्राफ तुम्हाला क्लिअरली दिसून येईल किंवा लक्षात येतो. हे पार्ट्स आपण त्याच्यातले कुठले कुठले होते हे डिस्कस केले. वी हॅव डिस्कस. देन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट दॅट वी हॅव डिस्कस, आपण डिस्कस केलेल्यापैकी जो इम्पॉर्टंट पॉइंट होता तो अशा पद्धतीचा होता की सपोज जर पर्सन एखाद्या रोडवरती चालण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्याचा जो आता इथे ऍक्च्युली तो रनिंग करत आहे हा पर्सन, त्यामुळे जो फ्रिक्शन सॉरी अप्लाइड फोर्स आहे तो आपल्याला असं वाटतं कळत कसा आहे, हा एका सर्टन अँगल वरती इथे दिसतोय बघा, हा ऍक्शनचा फोर्स आहे. तर हा ऍक्शनचा फोर्स दोन कंपोनंट्स मध्ये डिवाइड होतो. एक हा डाऊनवर्ड जे वेट आहे आणि ह्या जो आहे ह्या डायरेक्शन मध्ये तो अप्लाइड फोर्स. हा दोन कंपोनंट आहेत. ठीक आहे. लक्षात आले असतील हे दोन कंपोनंट्स आहेत. हा ऍक्शनचा फोर्स आहे, हे तर वेट आहे आणि हा जो आहे तो फोर्स आपण म्हणतो. आता ह्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जो फोर्स ऍक्ट होतोय त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतोय आणि तो ह्या डायरेक्शन मध्ये. बिकॉज ऑफ दिस द पर्सन कॅन मूव्ह. जर इथं ज्यावेळेस पर्सन रनिंग करत आहे, मूव्ह चालत आहे रस्त्यावरून, तर फ्रिक्शनल फोर्स त्या समोरच्या डायरेक्शन मध्येच ऍक्ट होतो. ठीक आहे. सिमिलरली आपण दुसरं जे एक्झाम्पल बघितलं होतं ते आपल्या सायकलसाठीच बघितलं. सायकल्सला दोन व्हील्स आहेत. ह्या दोन व्हील्स मध्ये आणि जमिनीमध्ये एक पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. हे जे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतो. ज्या वेळेस तुम्ही सायकल चालवत असताना पेडलिंग करत आहात, म्हणजे त्या पाठीमागच्या व्हील वरती तुम्ही एक फोर्स अप्लाय करत आहात, तर त्यावेळेस काय होतं की जो फ्रिक्शनल फोर्स आहे, आता फोर्स अप्लाय करतात म्हणजे तुम्ही फोर्स पुन्हा अजून ह्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतोय आणि त्याचे दोन कंपोनंट्स मगासारखा जो पर्सन चालत होता त्याच पद्धतीने मिळाले आणि हा फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये फ्रिक्शन फोर्स भेटला. पण पुढचा जो व्हील आहे त्या पुढच्या व्हीलला जो फोर्स लावला चाललाय तो पुढच्या बाजूने चाललेला आहे. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स कुठं असेल पुढच्या व्हील साठीचा, पाठीमागे.
ज्या मोमेंटला पॅडलिंग थांबवलेली आहे त्यानंतर पुढचा तर तो त्या फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जात होता, त्याची फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो पाठीमागच्या डायरेक्शन मध्येच आहे. पण जी पाठीमागची व्हील होती ज्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय करणं स्टॉप केलं, पण आता ही व्हेइकल का मूव्ह होत आहे? इट इज बिकॉज ऑफ इनर्शिया. ती इनर्शियामुळं मूव्ह होत आहे. ती कशामुळं मूव्ह होत आहे? इनर्शियल फोर्स मूव्ह होत आहे. त्यामुळं ह्याच्यावरती सुद्धा फॉरवर्ड डायरेक्शन मध्येच फोर्स होतोय आणि इथं आता फ्रिक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये असेल? पाठीमागच्या डायरेक्शन मध्ये असेल. हा एक महत्वाचा पॉइंट असणार आहे याच्यामधला, तुम्हाला आपण डिस्कस केलेला. त्यानंतरचा जो पॉइंट आपण डिस्कस केला तो होता व्हेइकलचा पॉइंट होता. ह्या व्हेइकल मध्ये फोर व्हीलर मध्ये एक बॉक्स ठेवलेला आहे. हा जो बॉक्स आहे हा बॉक्स फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होतो. म्हणजे व्हेइकल ज्या डायरेक्शन मध्ये चाललंय तो बॉक्स ही त्याच डायरेक्शन मध्ये चालला. पण आपल्याला माहित आहे की हा आणि इथं सपोज आता ह्याच्यात दोन कंडिशन्स येतात की समजा ऍक्सेलरेशन जर 0 असेल, ऍक्सेलरेशन 0 आहे म्हणजे इथं कसा चाललाय तो कॉन्स्टंट स्पीडनं चाललेला आहे. कॉन्स्टंट स्पीडनं जर जात असेल तर ह्या बॉक्स वरती जे पाठीमागे दाखवलेलं ऍक्सेलरेशन आहे हे ऍक्ट होणार नाही. का? कारण स्पीड कॉन्स्टंट आहे तर ऍक्सेलरेशन 0 आहे. म्हणजे पाठीमागच्या डायरेक्शननं फोर्स ऍक्ट होत नाही. तर फ्रिक्शनल फोर्स सुद्धा इथं काही गरजेचा नाही. लक्षात घ्या. रिपीट करून मी हा पॉइंट त्यावेळेसही सांगितला होता, आताही सांगतोय. ऍक्सेलरेशन ह्या व्हेइकलचं ऍक्सेलरेशन जर 0 असेल म्हणजे ती व्हेइकल एका कॉन्स्टंट स्पीडने जर जात असेल तर हा पाठीमागे ठेवलेला जो ब्लॉक आहे त्याच्यावर अपोजिट म्हणजे पाठीमागच्या बाजूने कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाही. आणि अशी जर सिच्युएशन असेल तर तो ब्लॉक आहे त्या परिस्थितीमध्येच राहील. पण ह्या ठिकाणी दिलेली जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये काहीतरी ऍक्सेलरेशन ए आहे. तर त्यामुळं हा ब्लॉक जो आहे तो पाठीमागच्या डायरेक्शन मध्ये एम ए एवढ्या फोर्सनं फेकला जातो. पण जर त्या ठेवलेल्या ब्लॉकच्या सरफेस मध्ये इथं इथं जो काही सरफेस असेल ह्या ब्लॉक साठीचा ज्याच्यावरती हा ठेवला गेलाय त्या सरफेस मध्ये आणि त्या ब्लॉकच्या बॉटमच्या सरफेस मध्ये जर फ्रिक्शनल फोर्स जो की म्यू एम जी दिला जातो. म्यू एम जी कशावरून आला? एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. हा सरळ प्लेन वरती ठेवलाय. आर ची व्हॅल्यू किती येते? ह्या सिच्युएशन मध्ये आर इज इक्वल टू एम जी एवढी व्हॅल्यू आहे. त्यामुळे म्यू एम जी हा फॉर्म्युला इथे ऍक्ट होतो एफ साठी. तर अशा पद्धतीनं ते मूव्ह होणार नाही, ते खाली पडणार नाही, तो फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल. पण जर फ्रिक्शनल फोर्स जर एम ए पेक्षा कमी झाला तर मात्र तो ऑब्जेक्ट जो आहे तो पाठीमागे बाहेर पडू शकतो ह्या गाडीमधून. जोपर्यंत फ्रिक्शनल फोर्स हा एम ए पेक्षा जास्त आहे तोपर्यंत ती व्हेइकल जी आहे ती व्हेइकल त्या बॉक्सला कॅरी करत असेल. हे नॉर्मल सिच्युएशन मध्ये आपल्याला हे असं दिसतं. तर रोज कुठं गाडीत असं बॉक्स वगैरे असेल तर तो पुढच्या डायरेक्शन मध्ये जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण काही माझ्या माहितीस तो न्यूमेरिकल सॉल्व्ह केले होते. हे तुम्ही प्रॅक्टिस करा. ह्याचे तुमच्याकडे आन्सर्स पण आहेत. ठीक आहे. हे झालेलं आहे आपला. आफ्टर दॅट इन थेरी पार्ट वी डिस्कस्ड अबाउट advantages of friction and disadvantages of friction. You can just read them. ह्याच्यामध्ये काही खूप डिफिकल्टी नाही. रीड करा. नाही काय अडचण आली तर विचारा. मेथड्स ऑफ चेंजिंग. आता आपल्याला जर फ्रिक्शनल फोर्स कमी जास्त करायचा असेल तर आपण ते सरफेसेस पॉलिश करतो, लुब्रिकेशन करतो. पॉलिश पॉलिश करतो म्हणजे आपल्याकडे घरामध्ये टिपॉय असतात, टेबल आहेत किंवा डायनिंग टेबल वगैरे असे जे टेबल्स असतात. आता मी जनरल सांगतो, ह्याच्यापेक्षाही वेगळे सरफेसेस असू शकतात. एक जनरल केस मध्ये मी सांगितलं. हे जे सगळे सरफेसेस आहेत ह्या सगळ्या सरफेसेसला आपण वरती सनमायका वगैरे लावलेला असतं किंवा एकदम प्लेन असतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळं हा जो आहे ह्याच्यावरचा फ्रिक्शनल फोर्स कमी झालेला असतो. लुब्रिकेशन साठी मी सांगितलं होतं, आपण तुम्ही स्कूटी गाडी वापरत असाल, बाईक वापरत असाल तर त्याच्यामध्ये एक इंजिन ऑइल टाकलं जातं. त्या इंजिन ऑइलचा ते लुब्रिकेशन साठी वापर केला जातो. त्याच्यासाठी मी पिस्टन कसं वर्क होतं हेही थोडक्यात सांगितलं होतं. एखादा ऑब्जेक्ट तयार करताना जर आपण मटेरियलच व्यवस्थित वापरलं, पर्टिक्युलर मटेरियल वापरलं ज्याचा सरफेस जो आहे तो एकदम प्लेन सरफेस आहे, त्यावेळेस ही फ्रिक्शनल फोर्स काय होतो? कमी होतो. स्ट्रीमलाइनिंग द शेप ऑफ अ बॉडी. त्या बॉडीचा जो शेप आहे तो स्ट्रीमलाईन करायचा.
म्हणजे आता सपोज तुम्ही रॉकेट्स बघितले असतील तर दिवाळीतले नाही, ऍक्च्युअल मधल्या. ते रॉकेट्स जे आहेत ते अशा अशा पद्धतीने असतात. किंवा तुम्ही जर खूप महागड्या गाड्या बघितल्या तर त्यांचा शेप जो असतो तो असा काहीतरी पुढच्या बाजूला एकदम निमुळता असतो. एरोडायनामिक्सचा वापर करून ते व्हेइकल्स केले आहेत. पाण्यामध्ये पोहणारे माशांचा सुद्धा बघितला तर तुम्ही समोरच्या बाजूला त्यांना हुड असल्यासारखं म्हणजे असं टोक असल्यासारखं असतं. हे सगळे फ्रिक्शनल फोर्स कमी करण्यासाठी. जर तुम्हाला पोहता येत असेल तर आपण पोहताना सूर मारतो. बरोबर आहे. आपण म्हणजे जे पोहतात ते. हां, ठीक आहे. तर त्यावेळेस ते दोन्ही हात काय करतात असे जॉइंट करतात आणि जे दोन्ही हात जॉइंट केले आणि नंतर पाण्यामध्ये उडी मारली तर त्यांच्या शरीरावर पाण्याचा जास्त जोरात मारा लागत नाही. जर तुम्ही उडी मारली आणि सपशेल जर पाण्यात पडलात, तर 2 दिवस पुन्हा उठायला सुद्धा येत नाही. म्हणजे जर त्या पद्धतीचं लागलं, एवढ्या जोरात पाणी लागू शकतं शरीराला. चापट कशी कानाखाली बसते जोरात, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात पाणी आपल्याला लागू शकतं. एवढा फरक पडतो. म्हणून आपण पाण्यामध्ये उडी मारत असताना सुद्धा बरोबर एका शेपमध्ये स्विमर सुद्धा जंप करताना त्याच पद्धतीने करतात. युजिंग बॉल बेअरिंग 5वा पॉइंट. बॉल बेअरिंग हे आपल्या व्हेइकलचे जे मधला पार्ट असतो म्हणजे सायकल जर असेल पर्टिक्युलरली तर तुम्ही बघा आपण छर्रे असं म्हणतो. ते छर्र्यांचा उपयोग करून त्यांचा जो कॉन्टॅक्ट मधला जो एरिया आहे तो कमी केला जातो. कारण हे कसे स्फेरिकल असतात आणि ह्याच्या बाजूला ते हे आले, की त्यांचा कॉन्टॅक्टचा एरिया कमी झाला, की फ्रिक्शन कमी होतं. अशा पद्धतीनं ते बॉल बेअरिंग यूज केलेलं आहे. असो हे मेथड्स आहेत आपल्याला फ्रिक्शन चेंज करण्यासाठीच्या. अँगल ऑफ फ्रिक्शन आपण बघितला. हा जो अँगल आहे, हा अँगल नॉर्मल आणि जो म्हणजे रिझल्टंट फ्रिक्शनल फोर्स येणार आहे आपला. ठीक आहे. इथं जो रिझल्टंट फ्रिक्शनल फोर्स येणार आहे, तो आणि नॉर्मलच्या मधला जो आहे तो अँगल ऑफ फ्रिक्शन. हा अँगल ऑफ फ्रिक्शन आहे. त्याच्यावरून आपण लिहू शकतो tan थीटा इज इक्वल टू म्यू इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय आर. हा फॉर्म्युला आपण प्रत्येक वेळेस न्यूमेरिकल सॉल्व्ह करतानाही यूज केलेला आहे. फोर्सेस हे 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 आपण पॉइंट बघितला, की जर तसं असेल तर आता पाठीमागच्या डायग्राम मध्ये प्रिव्हियस केस मध्ये ही जी डायग्राम होती, ह्या डायग्राम वरूनच सांगतो. इथंच बघा, की हा जो यस आहे, हे इथून एक परपेंडिक्युलर असा टाकू शकतो, इथून एक टाकू शकतो. आता हे आर म्हणजे आता इथे एमजी असणार आहे. ठीक आहे. मग फ्रिक्शनल फोर्स जो आहे एफ इज इक्वल टू काय आहे म्यू इंटू एमजी असा येईल. आणि एस हा तर अप्लाइड फोर्स आहे किंवा जो काही फोर्स आहे तो अप्लाइड फोर्स सॉरी पी हा अप्लाइड फोर्स आहे. रिझल्टंट हा यस आहे. इथे रिझल्टंट कोणता आहे? यस हा रिझल्टंट आहे ह्या डायग्राम मध्ये. हा मग हे जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील हे फोर्सेस तर आपण काय करतो ह्या दोघांसाठीचे जो फोर्स आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन रिझल्टंट फ्रिक्शनल फोर्स जो काढायचा आहे आपल्याला तो आपण फ्रिक्शनल फोर्स कशा पद्धतीने काढतो तो आपल्याला पुढच्या पॉइंट वरती दाखवलेला की एस जे आहे ते एफ स्क्वेअर आणि आर स्क्वेअर मधला हा एक टँजेंट असणार आहे. सॉरी टँजेंट नाही ह्या दोघांच्या मध्ये असेल इथे डायग्राम मध्ये दाखवले म्हणजे हा जर रिझल्टंट आहे तर ह्याचा काय हे फॉर्म्युला तोच बरं का आपला मी जो नेहमी सांगतो तोच R magnitude of R is equal to square root of P square plus Q square plus 2 times P Q cos theta. इथं cos theta आता हा theta नाहीये हा S हे बघा S कुणाचा रिझल्टंट आहे S हा ह्या F चा आणि R चा रिझल्टंट आहे म्हणून मॅग्निट्यूड ऑफ S इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस F स्क्वेअर. आता R स्क्वेअर आणि F स्क्वेअर मध्ये अँगल कितीचा आहे इथं बघा हा अँगल कितीचा आहे 90 चा आहे तर कॉस 90 ची व्हॅल्यू काय होते 0. त्याच्यामुळे इथं काय येतं आर स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर. आर स्क्वेअर तर आपल्याला माहिती आहे एमजी आहे त्याचा हा स्क्वेअर आहे प्लस एफ म्हणजे काय म्यू एमजी आहे त्याचा तो स्क्वेअर असेल. ठीक आहे एमजी जर कॉमन घेतलं तर काय येतं एमजी स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस म्यू स्क्वेअर. हे कशाची व्हॅल्यू आहे एस ची व्हॅल्यू आणि हेच आपण पुढच्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं. बघा तुम्ही मी जे लिहिलेले आहेत यस यस ची व्हॅल्यू यू विल फाइंड हियर यस इज इक्वल टू mg इन अंडर रूट 1 प्लस म्यू स्क्वेअर. ओके फ्रिक्शनल फोर्सच्या बाबतीत आपण हे पॉइंट्स बघितले एस ची व्हॅल्यू मॅक्झिमम किती असेल मिनिमम किती असेल हेही बघितलं. आफ्टर दॅट वी डिस्कस्ड अबाउट अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज म्हणजे इन्क्लाइंड सरफेसची
हॉरिझॉन्टल सरफेसनं केलेला अँगल असतो आणि त्या अँगलमुळे आपल्याला एखादा ऑब्जेक्ट जसं की इथे डायग्राम मध्ये दाखवलं तो ब्लॉक स्लाइड होऊ शकतो. तो स्लाइड होत असताना त्याचे मॅग्निट्यूड्स किती येतात हे आपल्याला त्या पर्टिक्युलर अँगल वरून काढावं लागतं. पण ओव्हरऑल जर आपण ओव्हरऑल बघितलं तर अल्फा इज इक्वल टू काय येतोय? थिटा येतोय. म्हणूनच अँगल ऑफ रिपोज म्हणजेच काय येतो? अँगल ऑफ फ्रिक्शन येतो. अँगल ऑफ रिपोज म्हणजेच काय येतं? अँगल ऑफ फ्रिक्शन येतं. अँगल ऑफ रिपोज हा अँगल ऑफ फ्रिक्शनच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काही न्यूमेरिकल्स डिस्कस केले. हे ठीक आहे. आणि जो पॉइंट आपण डिस्कस करत होतो ते व्हेरियस कॅल्क्युलेशन ऑफ नेसेसरी फोर्स इन डिफरंट कंडिशन. वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये अप्लाय करत असलेला जो फोर्स आहे, जनरली हा जो पी फोर्स आहे तो पुलिंगचा फोर्स आहे, असं पुलिंग म्हणा किंवा अप्लाइड फोर्स आहे. अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव डिस्कस्ड फ्यू कंडिशन्स. त्याच्यापैकी पहिली कंडिशन काय होती की जो सरफेस आहे तो कसला सरफेस आहे? हॉरिझॉन्टल सरफेस आहे. तो सरफेस कसला आहे? हॉरिझॉन्टल सरफेस आहे. ह्या हॉरिझॉन्टल सरफेसवरती ह्या हॉरिझॉन्टल सरफेसवरती हा बॉक्स जरा बॉटम साइडला डायग्राम छोटी दिसत असेल त्या ह्याच्यावरती तुम्हाला दिसेल. ठीक आहे. सो पुलिंगचे फोर्सचे व्हॅल्यूज आपण हे केलं. हॉरिझॉन्टल सरफेस साठी जे आहे ते आपल्याला इथं मिळतात. हे व्हॅल्यूज जे आहेत ते व्हॅल्यूज आपल्याला मिळून जातात की पी हा जो फोर्स आहे तो फायनली डब्ल्यू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस ऑफ थिटा मायनस अल्फा ह्या टर्म्स मध्ये हे हॉरिझॉन्टल सरफेस साठीची इक्वेशन आहे. हे इक्वेशन्स तुम्ही नोट डाऊन करा, नोट मध्ये लिहून प्रॅक्टिस करा. कारण एक्झामिनेशन मध्ये फायनल एक्झामिनेशन मध्ये असे एक किंवा एक न्यूमेरिकल असा डायरेक्टली एखादा येईल. पण तुम्हाला हे जे एक्झाम्पल्स आहेत एखाद्या वेळेस असा डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाणार नाही की इथे एवढा फोर्स ऍक्ट होतोय तर पी फोर्स किती असला पाहिजे, एफ किती असला पाहिजे, मे ऑर मे नॉट म्हणजे ते विचारणारच नाहीत असं नाही. पण ह्याचे जे ऍप्लिकेशन्स आहेत दुसऱ्या चॅप्टर्स मध्ये ते खूप महत्वाचे आहेत. तिथं हा फ्रिक्शनल फोर्स इथं लागतोय, हा अँगल तयार करून इथं एक कंपोनंट निघतो, त्याचा तो अँगल करून तिथे एक कंपोनंट निघतं. म्हणजे हे कंपोनंट्स कसे काढले जातात, कशा पद्धतीनं तुम्हाला जे फोर्सेस आहेत ते ट्रीट करायचे. एकाच डायरेक्शन मध्ये हा फोर्स असतील तर त्या फोर्सला कशा पद्धतीने ट्रीट करायचं, अपोजिट डायरेक्शन मधले फोर्सेस असतील तर त्यांना कसं ट्रीट करायचं, ह्या सगळ्यांना कशा पद्धतीनं ट्रीट करायचंय, कसं सांगायचंय, हे ह्या चॅप्टर मधून म्हणजे आत्ताचा जो चालू आहे ना हा पोर्शन, ज्याच्यामध्ये मी हा फोर्स एवढा असेल तर त्याची व्हॅल्यू अशी येते, तो फोर्स तेवढा असेल तर त्याची व्हॅल्यू अशी येते. हे जे पॉइंट्स मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला डिराईव्ह करायला शिकायचे, त्याची प्रॅक्टिस करायची. बाकी जो सुरुवातीचा होता स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन त्याच्यावर तर डायरेक्टच क्वेश्चन विचारले जातील. पण हे जे नंतरचे आहेत, की इथं ह्या इन्क्लिनेशन, ह्या इन्क्लाइंड प्लेन वरती असा आहे, ह्या इथं आहे, तर तो फोर्स किती? हे खूप साऱ्या ठिकाणी आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये बँकिंग ऑफ रोड्स हा पॉइंट येणार आहे. नंतर येईल त्यावेळेस आपण बघूयात. पण त्यावेळेस सुद्धा तुम्हाला फोर्सेस रिझॉल्व्ह करावे लागतात आणि त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आहेच. आणि त्या ठिकाणी हे सगळे पॉइंट्स खूप महत्वाचे होतात. हे प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला तिथं डायरेक्टली आणि इझिली फाइंड आउट करता येतं. इफ यू डू सो, जर तुम्ही ते त्या पद्धतीने जर केलं तर मग तुम्हाला ते खूप सोप्या पद्धतीने समजून येईल. सो डू प्रॅक्टिस दिस. ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? प्रॅक्टिस करायची. हे आता जो पॉइंट आपण डिस्कस केला ह्याच्यामध्ये जो होता तो पुलिंग फोर्स होता आणि ह्या नंतरचा जो पॉइंट आपण इथे डिस्कस करतोय त्या पॉइंट मध्ये हा फोर्स कसला आहे? अरे एक पॉइंट आपण पुढे गेलो पाहिजे. हा हा जो फोर्स होता तो पुलिंग फोर्स होता. ह्या पहिल्या सिच्युएशन मधला पुलिंग फोर्स होता. दुसऱ्या सिच्युएशन मध्ये दुसरी म्हणजे ह्याच्या नंतरची जी स्लाइड आहे इथं त्या स्लाइड मधला जो फोर्स आहे तो आता पुशिंग फोर्स आहे. हा पुश करणारा फोर्स आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या कॉस्टच्या अँगल मध्ये डिफरन्स दिसून येतो. कॉस्टचे जे अँगल्स आहेत ते प्लस मायनस झालेले लक्षात येईल. तर तुम्हाला इथं कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी हे फॉर्म्युले माहिती असायला पाहिजे. ह्या फॉर्म्युलाचा यूज इथं केला जातो.
बाय युजिंग दीज फॉर्म्युले और फॉर्म्युला तुम्ही फोर्सेस जे रिझॉल्व्ह होत आहेत किंवा जे काही ज्या पद्धतीनं ऍक्ट होत आहे ते तुम्हाला फाइंड आउट करता येतील. माझ्या माहितीस तो हा सुद्धा झालेला आहे आपला पुलिंग फोर्स जो आहे तो भरपूर असे फोर्सेस लॅमडा. तर हे सगळे आता बघा ह्या ठिकाणचा जो फोर्स आहे हा फोर्स कसा ऍक्ट होतोय इन्क्लाइंड अँगल वरती आहे हा हा त्या सरफेस सोबत किती अँगल तयार करतोय अल्फा एवढा करतोय आणि हा जो सरफेस इथे दाखवलेला आहे हा सरफेस हॉरिझॉन्टल सरफेस सोबत लॅमडा एवढा अँगल करतो. प्रिव्हियस दोन्ही सिच्युएशन्स मध्ये अशी अशी कंडिशन नव्हती. तर ह्यामुळं ह्याचे जे कंपोनेंट्स आहेत आता ऑलरेडी इथे दोन्ही डायग्राम्स दिलेले आहेत. त्यामुळं ह्या ठिकाणी जो पी फोर्स आहे ह्या आपण पी फोर्सला आपण दोन कंपोनेंट्स मध्ये कन्सिडर करतोय. हा एक कंपोनेंट असेल पीचा आणि हा दुसरा कंपोनेंट असणार. पीचा जो हा कंपोनेंट आहे त्याला आपण पी कॉस अल्फा म्हणतो आणि ह्या कंपोनेंटला पी साइन अल्फा असं म्हणणार. सिमिलरली ह्याच्यावरती ऍक्ट होणारे जे दुसरे फोर्स आहेत म्हणजे वेट हे एक्झॅक्टली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असेल त्याचेही दोन कंपोनेंट निघतील. एक हा कंपोनेंट आहे आणि एक हा कंपोनेंट इथं आहे. आता हे वेट नुसार जर आपण ट्रीट केलं तर हा अँगल सुद्धा काय होतो लॅमडा एवढा तयार होतो इथं. दिस विल बी डब्ल्यू कॉस लॅमडा अँड दिस फोर्स विल बी डब्ल्यू साइन लॅमडा असा येईल. आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथला जो दुसरा फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स ही इथे ऍक्ट होत असेल. जो फोर्स आहे तो काय आहे फ्रिक्शनल फोर्स इथे ऍक्ट होतो. म्हणजे हे असे कंपोनंट तयार झाले. आता पी साइन थिटा डब्ल्यू कॉस लॅमडाला कॉम्पन्सेट करतो ते दोन्ही नाही घेतले तरी चालतात. ह्या mg ला आपण ऑलरेडी रिझॉल्व्ह केले त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. ह्या डब्ल्यू कॉस लॅमडा जो आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये रिॲक्शन फोर्स ज्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो ते ऍक्ट होत आहे. त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो आर प्लस पी साइन अल्फा बरोबर आहे. हे दोन्ही अप डायरेक्शन आहे तर त्याचं कुणाला कॉम्पन्सेट करत आहे डब्ल्यू कॉस लॅमडाला करतो. आर कॉस हे ऍडजस्ट करून आपण हे इक्वेशन लिहिलं. सेकंड जे एफ प्लस डब्ल्यू साइन लॅमडा आहे हे पी कॉस अल्फाच्या इक्विव्हॅलंट आहे. त्याच्यावरून एफ आणि आर ह्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. तर आर ची जी व्हॅल्यू आहे आर ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते जो आर तिथे मेन्शन केलाय हा आर आहे डब्ल्यू कॉस लॅमडा मायनस पी साइन अल्फा. तर एफ चा फॉर्म्युला आहे पी कॉस अल्फा मायनस डब्ल्यू साइन लॅमडा. हे आर आणि एफ मध्ये रिलेशन आहे एफ इज इक्वल टू म्यू टाइम्स आर. एफ जो आहे म्यू टाइम्स आर च्या इक्विव्हॅलंट असणार आहे. मग जर तो म्यू टाइम्स आर आहे तर आपल्याकडे काय लिहिता येतं पी कॉस अल्फा मायनस डब्ल्यू साइन लॅमडा इज इक्वल टू म्यू टाइम्स आर ची व्हॅल्यू काय आहे आर इज इक्वल टू डब्ल्यू कॉस लॅमडा मायनस पी साइन अल्फा ह्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात. हे जे लिहिल्यात आपण त्या व्हॅल्यूज आपल्याला मिळत आहेत. त्या व्हॅल्यूजचा आपण यूज करू शकतो आणि त्या व्हॅल्यू तिथं मेन्शन पण करता येतात. ठीक आहे. हे हे जे व्हॅल्यूज आपण लिहिल्या त्याच्यामध्ये आपण काय लिहू शकत होतो ते इथंच लिहिलं की एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर आहे. एफ चा फॉर्म्युला पी कॉस अल्फा मायनस डब्ल्यू साइन लॅमडा विच इज इक्वल टू म्यू इंटू आर. आर चा काय आहे डब्ल्यू कॉस लॅमडा मायनस पी साइन अल्फा हा फॉर्म्युला आहे. हे जे व्हॅल्यूज आपल्याला मिळतात ते त्या डायग्राम वरून मिळतात किंवा त्या इक्वेशन्स वरून मिळत आहे. तर आपल्याला इथं म्यूचा जो आहे हा म्यू कसा लिहिता येतो म्यू इज इक्वल टू टॅन थिटा हे आपण डिस्कस केलेलं आहे. सो पी कॉस अल्फा मायनस डब्ल्यू साइन लॅमडा इज इक्वल टू टॅन. म्यूच्या ऐवजी टॅन थिटा आहे पण टॅनला मी डायरेक्ट साइन थिटा डिवायडेड बाय
कॉस थिटा असे लिहिणार ब्रॅकेटमध्ये डब्ल्यू कॉस लॅमडा मायनस पी साइन अल्फा हे इक्वेशन आपल्याला मिळतं. आता आपण इथं जो कॉसची जी टर्म आहे ती लेफ्ट हँडला जर मूव्ह केली तर ती येते पी कॉस अल्फा इंटू कॉस थिटा मायनस डब्ल्यू साइन लॅमडा इंटू cos theta which is equal to w cos lambda into sin theta plus p sin alpha into sin theta. p च्या टर्म्स एका साइडला घेऊया. p इन ब्रॅकेट cos alpha cos theta minus sin theta sin alpha is equal to w राइट हँड साइडला जर नेलं तर w ब्रॅकेट मध्ये काय राहील cos lambda into sin theta plus sin lambda into cos theta ही व्हॅल्यू. तर ह्या ठिकाणी जे हे व्हॅल्यूज मेन्शन केल्यात हे एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू ह्या दोन्ही व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या दोन्ही व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांना आपल्याला cos a प्लस बी आणि cos a मायनस बी हे फॉर्म्युले आपण यूज करून हे लिहू शकतो. कॉस आणि साइनच्या टर्म्स मध्ये हे इक्वेशन्स येत आहेत. तर हे जे इक्वेशन असेल ते आहे कॉस थिटा प्लस अल्फाचं आहे which is p मायनस साइन आली इथं w ह्या ठिकाणी साइनचा फॉर्म्युला असेल साइन थिटा प्लस लॅमडा हा फॉर्म्युला येतो. Therefore p चा फॉर्म्युला काय p is equal to w sin theta plus lambda total divided by cos theta plus alpha हे इक्वेशन आपल्याला मिळतं. ठीक आहे थिटा आणि अल्फा लॅमडाचं ऍडिशन होईल आणि हे सबट्रॅक्शन अच्छा इथं सबट्रॅक्शन आहे का मी काय लिहिलं होतं ओके हा फक्त सबट्रॅक्शन मध्ये असेल मी ऍडिशनच्या टर्म लिहिल्या जे आहेत त्या एक वेळेस आपण मी पुढच्या ह्याला आणखीन क्लेरिफिकेशन करून सांगेल 1 मिनिटांपेक्षा कमीचा वेळ राहिला हे असे इक्वेशन्स तुम्हाला these equations you will find in